सूप. ओ येस, थँक्यू. आज आल्यापासून बघते मी, तुम्ही एकदम खुश दिसताय. कारणही तसंच आहे. अभिनंदन. नाही म्हणजे तुम्ही आज एक मोठं डील क्रॅक केलं असणार. तिथे खूप कॉम्पिटिशन असणार आणि ती नक्कीच तुम्ही जिंकला असाल, बरोबर? बरोबर आहे, मी जिंकलोय, पण डील क्रॅक करून नाही, डील कॅन्सल करून जिंकलोय. काय? त्यांच्या समोर तो सायनिंग अमाऊंटचा चेक फाडून आलोय मी. का? म्हणजे प्रपोजल चांगलं नव्हतं का? प्रपोजल चांगलं की वाईट हे बघितल्यानंतर कळतं ना. मी तर प्रपोजल बघितलंही नव्हतं. केवळ बिडकरांच्या शब्दाखातर मी त्याच्यामध्ये पैसे लावत होतो. पण आज तेही फसले असते. कसं शक्य आहे? ना म्हणजे आजपर्यंत तुम्ही त्यांच्या जजमेंटवरती इन्व्हेस्ट करत आलात, मग ह्या वेळेला ते कसे काय फसले असते? बिडकरांच्या जजमेंटवरती मला शंका नाहीच आहे. पण या जगामध्ये अशी काही माणसं असतात की जी भल्या भल्यानं फसवतात. त्यातलाच एक माझ्या समोर आला आज, जयराम खानोलकर. काय? माझ्या समोर आला होता, त्याचंच प्रपोजल होतं ते. मला बघितल्यानंतर चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याच्या. ऐपत नसताना मोठी मोठी स्वप्न बघतात हे. पण त्याचं एकही स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही याची काळजी घेईन. 1 वर्ष फक्त. 1 वर्षानंतर माझी अदिती आपल्या घरी परत आलेली असेल. हे असं? मस्त. सूप स्टिक्स घेऊन ये ना. सूप स्टिक्स. एक वर्ष फक्त.